गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमच्या सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आम्ही ना आता मी तुम्हाला गेल्या व्लॉगमध्ये सांगितलंच की पहाटे उठून आम्ही सनराईज बघायला आलो होतो. दुसरा एक डॅम होता तर तिथे गेलो होतो. तर आम्ही आता एका तिसऱ्या ठिकाणी आलो होतो, तो म्हणजे पोनमुडी डॅम म्हणून होतं. तर इथे ना असं छोटंसं असं डॅम असल्यासारखं होतं. सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले. तिथे खूप छान होतं. तिथं पण एवढं धुकं होतं ना, म्हणजे ते पाणी अक्षरशः असं बर्फ झाल्यासारखं वाटत होतं. पण फोटोज वगैरे सकाळी थोडे काढले आणि नंतर मग आम्ही एका दुसऱ्या ठिकाणी चाललो होतो. तर इथं तुम्ही रोड बघू शकता. एवढा छोटा रोड आणि एवढा भयानक होता ना, म्हणजे खूप भीती वाटत होती. पण ते ड्रायव्हर अंकलने एवढी छान गाडी चालवली ना. आणि नंतर वाटेत एक झिपलाईन लागत होती. तर ते बोलले की तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही थांबू शकता. मग भैयाला आणि बहिणीला करायची होती, त्यामुळे ते दोघं थांबले. मी तर खरं तर ट्रिपला येण्याआधी सगळं ठरवलं होतं की जे जे ॲडव्हेंचर असतील ना ते सगळे करणार. पण ते समोर आले की एवढी भीती वाटते ना, म्हणजे असं वाटतं नको बाबा असं काहीतरी होईल मला. म्हणजे तिथं गेल्यावरती वाटतं नको, खूप भीती वाटते. असं झालं माझं. तर त्यामुळे मी काही केलं नाही. म्हणजे भैया म्हणत होता की कर कर म्हणून, पण नाही, माझी हिंमतच झाली नाही ते करायची. आता हे दोघे चालले होते वरती. ह्या दोघांना म्हणजे बहिणी जास्त एक्सायटेड होती, भैया जरा नर्वस होता. त्याच्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्हाला कळत असेल. ते दोघे गेले आता आपणच एवढे मोठे आहोत तरीसुद्धा भीती वाटते. आणि इथं आमच्या शरीरचं असं सुरू होतं की मला पण झिपलाईन करायची आहे म्हणून. म्हणजे ते अक्षरशः रडत होती की मला करू दे म्हणून. पण म्हणलं बाई तू लहान आहे आणि एवढं म्हणजे आता खालून तर छान वाटतं बघायला, पण वरती गेल्यावर खूप भीती वाटते. मला माहिती, कारण आधी 1-2 वेळा मी केलेलं आहे, त्यामुळे नको म्हणलं. आणि त्यांची जाण्याची आणि येण्याची असे दोन्हीकडून होते. आणि त्यांनी ड्रोन कॅमेरा वगैरे घेतले होते. काहीतरी समथिंग 600 का 700 पर पर्सन चार्जेस होते. छान त्यांनी व्हिडिओज वगैरे केले तिथं. आणि नंतर रूमवर गेलो, चेंज केला, आम्ही फ्रेश झालो, ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं होतं आमचं. आणि आता आम्ही ना दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला जे रोडमध्ये मोठे मोठे झाड दिसतात ना, म्हणजे उंच, ते निलगिरीचे झाड आहे. त्यामुळे ते एवढे छान वाटत होते ना, असं वाटत होतं की किती व्हिडिओज काढू त्या रोडचे आणि किती नाही. एवढे छान झाड वाटत होते. आता माझे व्हिडिओज आवडत असतील तर ना नक्की लाईक सबस्क्राईब करा. बाय.